आज परमपूज्य राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या 76व्या अनुष्ठानानं पावन झालेल्या आपल्या फुलकळस ग्रामामध्ये शिवा संघटनेच्या माध्यमातून आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपण परमपूज्य राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे। या ठिकाणी आपल्याला बोलत असताना आतापर्यंत बोलणे शब्द आपल्याला फार कमी पडतील, कारण आपण सर्वजण परिचित आहात आपल्या फुलकळस ग्रामावरती आपल्याचं असलेलं प्रेम व आपल्या फुलकळस ग्रामातील सर्व भक्तगणांची असलेली भक्ती या हेतूवर या ठिकाणी असलेली वयोवृद्ध माणसं असतील किंवा आमच्याकडे असलेली तरुण मंडळी असेल, या दोघांमध्येही अध्यात्माच्या बाबतीत किंवा आपल्या बाबतीत जी भक्ती निर्माण करण्याचं काम जे आहे ते आपण 104 वर्ष आयुष्य पूर्ण या भक्ती मार्गासाठी प्रत्येक निर्माण केलेला आहे। आणि या गोष्टीसाठी सांगत असताना मला आजही की आपण जे शब्द आठवत आहेत की ज्यावेळेस 2012 साली आपण 76वा अनुष्ठान आपल्या फुलकळस ग्रामामध्ये केलं होतं, त्यावेळेस आपण एक शब्द अनुष्ठान झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी आराम करत असताना म्हटले होते की माझं पहिलं भक्तीस्थळ हे अहमदपूर या ठिकाणी आहे आणि हे माझं दुसरं भक्तीस्थळ आहे। आणि या सर्व गोष्टी जपत असताना फक्त वीरशैव लिंगायत समाजच नाही तर या गोष्टी सांगत असताना माझ्या अंगावर या ठिकाणी शहारा येतोय की ज्यावेळेस नांदेड येथून आपल्याला अहमदपूरला घेऊन जात होते त्यावेळेस वाढण्यात लागलेल्या प्रत्येक गावामध्ये असं नाही की प्रत्येक गावामध्ये फक्त वीरशैव लिंगायत समाज आहे, माळा कोळीपाशी असलेल्या तांड्यावरती लमाणी समाज असेल किंवा अहमदपूरमध्ये असलेला मुस्लिम समाज असेल, या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आसू होते। आणि या सगळ्या गोष्टी कशामुळे निर्माण झाल्या? का आता या ठिकाणी बसलेल्या कोणाचे काही नातेवाईक आहेत का? बिलकुल नाही, पण प्रत्येकाला या ठिकाणी बसलेले असेल किंवा प्रत्येक भक्तगणाला आपल्याला प्रत्येकाला असं वाटते की डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज हे माझे आहे, कारण या प्रत्येकाबद्दल आपण पाहिलं असेल या गोष्टी मला सांगण्याची आवश्यकता नाही। फुलकळस वरती एवढं प्रेम आपल्याचं होतं, आपण जर गावामध्ये यायले म्हणून कळालं तर कुणाला म्हणायची आवश्यकता नव्हती, प्रत्येक जण आपले काम बाजूला ठेवून आपण कुठे येतात आपल्या दर्शनासाठी धावपळ करायचा। कुठल्याही कार्यक्रमामध्ये फक्त भक्तगणच नाही फुलकळसचे, तर भजनी मंडळावरती सुद्धा आपण एवढं प्रेम होतं की कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण आणि फक्त फुलकळसच्या भक्तगणांचा भजनी मंडळाचा आवाज आपल्या कानावरती लावूया, आपण ते शब्द त्यातून निघाले की फुलकळसच्या भजनी मंडळाचा आवाज जोरात येतोय। या सगळ्या गोष्टी या आपण आपल्यावरती केलेल्या प्रेमामधून निर्माण झालेल्या आहेत। आणि मला शेवटी एकच सांगायचंय की देव जरी जात असला, देव जरी देहत्याग करीत असला तरी देव कधी जात नसतो। गणपती बाप्पांच्या जाण्याच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी आपल्याला सोडून गेलेले आहे। गणपती बाप्पांना आपण विसर्जन नेहमी करतो, परंतु गणपती बाप्पा कधी जात नाहीत। आपल्याला ज्याही वेळेस आणि अडचण लागेल त्यावेळेस आपण गणपती बाप्पांचं नाव घेतो। त्याप्रमाणे मी फार लहान आहे, परंतु तरी सुद्धा मला आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगावीशी वाटते, आपण केलेल्या सर्व आचरणांचं याचं पालन करून त्याच्या शिकवणींचं आचरण आपण आपल्या आयुष्यामध्ये करूया। आपल्याला कुठलीही अडचण जर आली
फक्त आप्पांचं नाव आपण घेऊया. नेहमी आप्पा आपल्या सोबत असतील, सदैव आपल्या सोबत असतील. आणि या एवढ्या ह्याच्यातून आपण दिलेल्या सर्व आचरण पाहून आपण की आपण श्रद्धांजली वाहिली अर्पण केली असं विचारात घेऊ. आणि मी माझे हे शब्द आपल्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. धन्यवाद.